नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आज तलाठी भरती संदर्भात या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा छोट्या-मोठ्या अपडेट येत होत्या, त्या आपण वारंवार पाहतच होतो. पण आता मात्र या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की इथे तुम्हाला मिळतात फक्त ऑथेंटिक अपडेट. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यानंतर सिलेबस असो, पेपर पॅटर्न असो किंवा तलाठी भरती संदर्भात जे काही IMP प्रश्न असो, ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. आणि जर तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप जॉइन केलेला नसेल तर तो सुद्धा तुम्ही जॉइन करून ठेवा. त्यावर आपण ऑलरेडी खूप सारं मटेरियल टाकलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲक्सेस अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये करू शकता. आता जाऊया आपण आपल्या जाहिरातीकडे, की फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे, नेमका कोण फॉर्म भरू शकतो, त्याची माहिती इथे आपण बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही जाहिरात आहे यावेळेसची तलाठी भरतीची, ती घेतल्या जाणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून. म्हणजे काय, तर MPSC जाहिरात कंडक्ट करत आहेत. या संदर्भात 22 जुलै 2026 इथे तुम्ही डेट पाहू शकता. आजच हे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. यापूर्वीही आपण अंदाज व्यक्त केला होता की आपली जी काही जाहिरात आहे ती MPSC कडे जाऊ शकते आणि MPSC ती गट क च्या अंतर्गत घेऊ शकते. त्याचं रिझन म्हणजे काय, की तलाठी हे पद गट गट क च्या कॅटेगरीमध्ये आहेत, म्हणजे ग्रुप सी च्या कॅटेगरीमध्ये येत आहे आणि ऑलरेडी MPSC ग्रुप सी च्या इतर परीक्षा घेतच आहेत आणि त्यासोबतच तलाठी भरती सुद्धा आता MPSC कडे गेलेली आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जो काही अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक आहे तो त्यांनी मेन्शन केलेला आपल्याला दिसतो. तर सर्वात पहिले पाहूया, 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्र प्राप्त होत आहे. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा समावेश गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षेमध्ये करण्यात आला. यामध्ये अगोदरच लिपिक, टंकलेखक किंवा इत्यादी जे काही पद आहेत त्यांची जाहिरात आलेली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरलेला असेल, पण आता मात्र आणखी पदे ॲड करण्यात आली. तर एक-एक करून आपण पद पाहूया आणि त्यासोबतच विभाग या ठिकाणी पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला विभाग आहे तो म्हणजे महसूल व वन विभाग. यामधील महत्त्वाचं पद काय आहे, तर ग्राम महसूल अधिकारी गट क. हे जे पद आहे त्याला आपण तलाठी असं म्हणतो. त्याचं नवीन नाव आता ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलं. यामध्ये जागा जर आपण पाहिल्या तर 1539 जागा या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि पात्र कोण आहे, तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 5 ऑगस्ट 2026. तर 5 ऑगस्ट 2026 या दिनांकाच्या वेळेस तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. इथे त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे वयोमर्यादा गिनण्याचा दिनांक. जो सर्वात शेवटचा कॉलम आहे तो वयोमर्यादाचा आहे. तुमची वयोमर्यादा ही 5 ऑगस्ट 2026 रोजी गणल्या जाईल. वयोमर्यादा किती पाहिजे ते सुद्धा खाली मेन्शन आहे. पण सर्वात प्रथम काय पाहिजे, आपल्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतील डिग्री असेल. आता काही विद्यार्थी विचारतात, माझं BSc आहे, माझं BCom आहे, माझं BA आहे, मी YCM मधून केलेलं आहे, काही जणांनी IGNOU मधून केलेलं आहे. तर तुमची डिग्री कोणतीही असो, जर तुमच्याकडे डिग्री असेल, इव्हन इंजिनिअरिंग जरी असलं तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर तलाठीचे किती पद आहेत, 1539. पात्रता काय आहे, ग्रॅज्युएशन. खाली जर आपण आलो तर इतरही तुम्हाला पदे दिसतात, हे तुम्ही नावे वाचून घेऊ शकता. पदसंख्या कमी आहेत, आपला क्रेज जास्त तलाठीचा आहे त्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करतोय. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, अन्न नागरी पुरवठ्याच्या सुद्धा काही जागा यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. लिपिक, टंकलेखक, विविध नियुक्ती प्राधिकारी यानुसार 155 आहेत, 230 आहेत, त्यानंतर एकूण 70 आहे. एकूण 480 जागा या ठिकाणी आपल्याला महसूल व वन विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी दिसतात. आणि तिथे जर आपण लिपिक, टंकलेखक जर पाहिलं नोंदणी व मुद्रांक, तर त्याच्यासुद्धा 339 जागा यामध्ये काढण्यात आलेल्या आहेत. नोंदणी व मुद्रांक संदर्भात ऑलरेडी जो काही GR आला होता त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली अर्ज सादर करण्याचा दिनांक म्हणजे कधीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता, तर 5 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. 5 ऑगस्टच्या पूर्वी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. गट क चे फॉर्म भरणं बऱ्याच दिवसांपासून सुरू झालेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरलेला असेल. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यांना एडिट करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही, नवीन फॉर्म जे विद्यार्थी भरत असतील, कारण की आता तलाठी यामध्ये ॲड झालेली आहे, भरपूर सारे फॉर्म या ठिकाणी प्राप्त होतील. लास्ट टाइम जर आपण पाहिलं तर जवळपास 13 लाखाच्या आसपास फॉर्म या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरले होते आणि 10 लाखाच्या जवळपास उमेदवार या ठिकाणी आपल्याला परीक्षेला यशस्वीरित्या त्यांनी पेमेंट सुद्धा केलेलं होतं. तर इथे 5 ऑगस्ट 2023च्या पूर्वी तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे. दुसरं म्हणजे काय, जर तुम्ही फॉर्म 5 ऑगस्टपर्यंत भरला तर ऑनलाईन पद्धतीने जर पेमेंट तुम्हाला करायचं असेल तर 8 ऑगस्टपर्यंत सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. पण शक्यतोवर जितक्या लवकर पॉसिबल होईल तितक्या लवकर तुम्ही फॉर्म भरून टाका, कारण की साईटवर लोड हा 100% येणार आहे. खाली जर तुम्ही पाहिलं तर चलनाद्वारे काही विद्यार्थी असतात जे की
अगोदर फॉर्म भरत होते, पण चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीचा वापर या ठिकाणी करायचा आहे. यू-पी-आय आपल्याला ॲड करून दिलं. आतापर्यंत क्यूआर कोड एम-पी-एस-सीमध्ये आपण पेमेंट करू करू शकत नव्हतो. यू-पी-आयद्वारे किंवा क्यूआर कोडद्वारे त्या ठिकाणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी कार्ड लागत होते. पण आता तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम जे काही तुम्ही वापरत असाल, भीम, यू-पी-आय त्याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. खाली पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखी त्यामध्ये काय त्यांनी सांगितले, की सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षामधून एकूण 5,707 पदांकरिता म्हणजे 5,000 प्लस पदं या ठिकाणी भरल्या जात आहेत. आता तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. हे जे आहे, हे जे प्रसिद्धीपत्रक आहे, हे फक्त सुधारण्यासंदर्भात होतं किंवा जागा ॲड करण्यासंदर्भात होतं. डिटेलमध्ये जी काही जाहिरात आहे, ती ऑलरेडी आपण आपल्या ग्रुपला टाकलेली आहे. गट क ची जी जाहिरात सुरुवातीला आली होती, ज्यामध्ये परीक्षेचा दिनांक मेन्शन आहे, ज्यामध्ये तुमचा वयोमर्यादा मेन्शन आहे, ज्यामध्ये डिटेलमध्ये तुमचा अभ्यासक्रमसुद्धा मेन्शन आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला ऑफिशियल जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार. हे फक्त एक शुद्धीपत्रक आहे. यानुसार तलाठीच्या जागा इथे ॲड करण्यात आलेल्या आहेत. तुमचं जे काही मनात प्रश्न असतील किंवा डाऊट असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. यानंतर आता आपण कंटिन्यू यावर व्हिडिओ बनवणार आहोत. आपला फोकस हा पूर्णतः तलाठीवर असणार आहे. यापूर्वी जी भरती आली होती, त्यामध्ये आपण बरेच IMP प्रश्न झाले किंवा जे काही स्टडी मटेरियल आहे, ते प्रोव्हाईड केलेलं होतं आणि इथे सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. तलाठीचा ग्रुप तुम्ही जॉइन करू शकता. टेलिग्रामचा आपला तलाठीचा ग्रुप आहे. त्यावरही आपण बरेच क्वेश्चन या ठिकाणी ऑलरेडी टाकलेले आहेत MCQ स्वरूपात. ते तुम्ही सोडवू शकता. आणि आता नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याला जायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना तलाठी बनायचं असेल, नक्कीच ते आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, अभ्यास करा आणि MPSC परीक्षा घेत आहे म्हटल्यावर निश्चिंत होऊन जा. या ठिकाणी पेपर हा चांगल्याच पद्धतीने घेतला जाऊ शकतो आणि MPSCच्या धर्तीवरच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना तलाठी करायची असेल, तर त्यांनी PYQ पाहणं किंवा नवीन जो काही पॅटर्न आहे, तो आत्मसात करून पुढे जाणं हेच योग्य दिशेचं कारण राहील. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला जर अभ्यासक्रमावर किंवा इतर गोष्टीवर काही व्हिडिओज पाहिजे असतील, तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा सल्ला देऊ शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आज तलाठी भरती संदर्भात या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा छोट्या मोठ्या अपडेट येत होत्या, त्या आपण वारंवार पाहतच होतो. पण आता मात्र या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की इथे तुम्हाला मिळतात फक्त ऑथेंटिक अपडेट. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यानंतर सिलेबस असो, पेपर पॅटर्न असो किंवा तलाठी भरती संदर्भात जे काही IMP प्रश्न असो, ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. आणि जर तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप जॉइन केलेला नसेल, तर तो सुद्धा तुम्ही जॉइन करून ठेवा. त्यावर आपण ऑलरेडी खूप सारं मटेरियल टाकलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲक्सेस अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये करू शकता. आता जाऊया आपण आपल्या जाहिरातीकडे, की फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे, नेमका कोण फॉर्म भरू शकतो, त्याची माहिती इथे आपण बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही जाहिरात आहे, यावेळेसची तलाठी भरतीची, ती घेतल्या जाणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून. म्हणजे काय, तर MPSC जाहिरात कंडक्ट करत आहेत. या संदर्भात 22 जुलै 2026 इथे तुम्ही डेट पाहू शकता. आजच हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. यापूर्वीही आपण अंदाज व्यक्त केला होता, की आपली जी काही जाहिरात आहे ती MPSCकडे जाऊ शकते आणि MPSC ती गट क च्या अंतर्गत घेऊ शकते. त्याचं रिझन म्हणजे काय, की तलाठी हे पद गट गट क च्या कॅटेगरीमध्ये आहेत, म्हणजे ग्रुप Cच्या कॅटेगरीमध्ये येत आहे आणि ऑलरेडी MPSC ग्रुप Cच्या इतर परीक्षा घेतच आहेत आणि त्यासोबतच तलाठी भरती सुद्धा आता MPSCकडे गेलेली आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर जो काही अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक आहे, तो त्यांनी मेन्शन केलेला आपल्याला दिसतो. तर सर्वात पहिले पाहूया, 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्र प्राप्त होत आहे. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा समावेश गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षेमध्ये करण्यात आला. यामध्ये अगोदरच लिपिक, टंकलेखक किंवा इत्यादी जे काही पद आहेत त्यांची जाहिरात आलेली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरलेला असेल, पण आता मात्र आणखी पदे ॲड करण्यात आली. तर एक एक करून आपण पद पाहूया आणि त्यासोबतच विभाग या ठिकाणी पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला विभाग आहे तो म्हणजे महसूल व वन विभाग. यामधील महत्त्वाचं पद काय आहे, तर ग्राम महसूल अधिकारी गट क. हे जे पद आहे त्याला आपण तलाठी असं म्हणतो. त्याचं नवीन नाव आता ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलं. यामध्ये जागा जर आपण पाहिल्या, तर 1539 जागा या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि पात्र कोण आहे, तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 5 ऑगस्ट 2026. तर 5 ऑगस्ट 2026 या दिनांकाच्या वेळेस तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. इथे त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे वयोमर्यादा गिणण्याचा दिनांक. जो सर्वात शेवटचा कॉलम आहे तो वयोमर्यादाचा आहे. तुमची वयोमर्यादा ही 5 ऑगस्ट 2026 रोजी गणल्या जाईल. वयोमर्यादा किती पाहिजे ते सुद्धा खाली मेन्शन आहे. पण सर्वात प्रथम काय पाहिजे, आपल्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतील डिग्री असेल. आता काही विद्यार्थी विचारतात, माझं BSc आहे, माझं BCom आहे, माझं BA आहे, मी
YCMमधून केलेला आहे, काही जणांनी इग्नूमधून केलेला आहे. तर तुमची डिग्री कोणतीही असो, जर तुमच्याकडे डिग्री असेल, इव्हन इंजिनिअरिंग जरी असलं तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर तलाठीची किती पदं आहेत? 1539. पात्रता काय आहे? ग्रॅज्युएशन. खाली जर आपण आलो तर इतरही तुम्हाला पदे दिसतात. हे तुम्ही नावे वाचून घेऊ शकता. पदसंख्या कमी आहेत. आपला क्रेज जास्त तलाठीचा आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करतोय. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, अन्न नागरी पुरवठ्याच्या सुद्धा काही जागा यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. लिपिक टंकलेखक विविध नियुक्ती प्राधिकारी यानुसार 155 आहेत, 230 आहेत, त्यानंतर एकूण 70 आहे. एकूण 480 जागा या ठिकाणी आपल्याला महसूल व वन विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी दिसतात. आणि तिथे जर आपण लिपिक टंकलेखक जर पाहिलं नोंदणी व मुद्रांक, तर त्याच्यासुद्धा 339 जागा यामध्ये काढण्यात आलेल्या आहे. नोंदणी व मुद्रांक संदर्भात ऑलरेडी जो काही GR आला होता त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली अर्ज सादर करण्याचा दिनांक म्हणजे कधीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता, तर 5 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. 5 ऑगस्टच्या पूर्वी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. गट क चे फॉर्म भरणं बऱ्याच दिवसांपासून सुरू झालेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी